हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. तर आज आपण क्रिसमस स्पेशल केक बनवतोय. हा क्रिसमससाठीच केक बनवला जातो. बाहेर बघायला गेलं तर खूप महाग असतो हा केक. आपण घरच्या घरी अचूक प्रमाणासह हा केक बनवणार आहोत. बनवायला खूप साधा सोपा आहे. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही सुद्धा असा घरच्या घरी केक बनवू शकतात. लहान मुलांना केक म्हटलं की खूप आवडतो आणि मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा केक बनतो. तर हे पहा, अतिशय सॉफ्ट जाळीदार बनलेला आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतो ना सेम तसाच हा केक बनतो. तर चला रेसिपी बनवूया. आणि आपण साखरेपासून त्याचे कॅरमल करून हा केक बनवून घेणार आहोत. तर चला बनवूया. सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये आपण इथे काजू घेतलेत आणि त्याचे मी बारीक करून तुकडे केलेत त्याचे. तर इथे बदामसुद्धा घेतलेत. तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मेथी छोटी अर्धी अर्धी वाटी असं प्रमाण घेतले. आता याच्यामध्ये टाकूया मनुके. तर मनुकेचे मी 2 भाग करून घेतलेत. तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकतात, जसं की अक्रोड आहे, काळे मनुके आहेत, चेरी आहे. सर्व याच्यामध्ये साहित्य टाकू शकतात. इथे मी खजूर घेतलेत, ते सुद्धा असे बारीक काप करून घेतलेत. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे टुटी फ्रुटी टाकून घेतोय. तर 1 वाटी टुटी फ्रुटी टाकून घेतले. तर जे तुमच्याकडे साहित्य असेल ते वापरा, असं नाही की एवढं सगळं पाहिजे. तर तुमच्याकडे काजू बदाम फक्त असले ना ते वापरले तरीसुद्धा चालेल. आता इथे मी 1 पेला ऑरेंज ज्यूस घेतला आहे. तसं तर हे ड्रायफ्रूट रममध्ये भिजवले जाते. ऑथेंटिक जो केक बनवला जातो ना त्यामध्ये रममध्ये हे अगोदरच 15 दिवस भिजवून ठेवतात आणि नंतर केक बनवतात. तर आपण इथे सर्व ड्रायफ्रूट 1 पेला ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवून घेतले आणि 1 तास तसंच ठेवून देणार आहोत. तर ही सर्व तयारी अगोदर करायची किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा भिजायला ठेवू शकतात. तर आता इथे आपण 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि थोडी सुंठ घेतली. ते जाडसर कुटून आपण त्याची पावडर करून घेणार आहोत. तर आता आपण शुगर सिरप बनवून घेऊयात. तर इथे मी अर्धा पेला साखर घेतली आहे. तर गॅस बंदच आहे. आणखीन कढईमध्ये ही साखर आपल्याला पसरवून टाकायची आहे. तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात. आता गॅस चालू करूया आणि मिडियम गॅसवरती ही साखर आपण वितळवून घेऊयात. तर लगेचच याला उलटण घेऊन किंवा चमच्याने हलवून नाही घ्यायचं. अगोदर साखर चांगली विरघळू द्यायची आहे. याचा आपल्याला कॅरमल बनवायचे. तर इथे पाहू शकतात गॅस चालू केला आहे आणि मिडियम ठेवला आहे. तर हळूहळू साखर वितळायला लागली आहे. तर जसं जसं हे गरम होईल तशी साखर वितळी जाईल आणि याचं शुगर सिरप तयार होईल. तर हे पहा, हळूहळू याला रंग येतोय, साखर वितळायला लागली आहे. तर पूर्णपणे ही साखर आपल्याला वितळवून घ्यायचे. तर यामुळे केकला रंग येतो. तर जो चॉकलेट कलरचा केक दिसतो ना तर या कॅरमलमुळेच दिसतो. तर शुगर सिरप आहे ना याच्यामुळे छान असा याला चॉकलेटी रंग येणार आहे. तर हळूहळू साखर सर्व विरघळली आहे. आता आपण उलटण्याने हलवून घेऊया आणि अर्धा पेला पाणी घेतले ते टाकून घेऊया. तर जेवढी साखर घेतली आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं. हलवताना जर खूप हे चिकट घट्ट वाटत असेल साखरचं शुगर सिरप झालेलं तरी काही हरकत नाही. थोडं थोडं पाणी टाकायचं, ते आपोआप वितळलं जातं आणि असं हे हलवून घ्यायचे. आता आपण गॅस बंद करूया. आपलं शुगर सिरप तयार आहे. पूर्णपणे थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण इथे मिश्रण तयार करूया. तर एका मोठ्या बाउलमध्ये 1 पेला मैदा घेतले. चाळून घ्यायचे सर्व जिन्नस आपल्याला. 4 चमचे मिल्क पावडर घेतली आहे. तुमच्याकडे कोको पावडर असेल तर हे सुद्धा वापरू शकतात. 1 चमचा बेकिंग पावडर घेऊया आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊया. ते सर्व जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे. यामुळे काय होतं की याच्यामध्ये छोटे मोठे जे तुकडे असतील ते व्यवस्थित बाजूला होतात आणि चाळून घेतल्यामुळे केक चांगला हलका फुलका होतो आणि जाळीदारसुद्धा बनतो. तर हे सर्व जिन्नस आपण चाळून घेणार आहोत. मिल्क पावडर असेल ना तर आवर्जून टाका. टेस्ट खूप छान लागते केकची. किंवा कोको पावडरसुद्धा टाकू शकतात. सर्व आपण इथे चाळून घेतले आणि हे पहा असे छोटे छोटे जे खडे असतात ते बाजूला करता येतात. तर हे पहा परफेक्ट असं आपल्याला इथे हे मिश्रण चाळून घेता आले. आता आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. तर आपण दालचिनी आणि लवंग कुटलेली ती थोडीशी टाकायची, पाव चमचा, आणि सुंठ पावडर पाव चमचा, थोडीशी वेलची पावडर टाकायची. सर्व साहित्य इथे आपण हे सुद्धा चाळून घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये जाडसर जे खडे असतील ते जाडसर भाग असा निघून जातो. तर सर्व चाळून घेतले. आता आपल्या इथे परफेक्ट असा केकसाठीचा बेस तयार झाला आहे.
तर त्याच्या अगोदर आपण इथे ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्याला आपण तेल लावून घेऊयात। तर तुम्ही केक टिनमध्ये किंवा अशा टोपामध्ये कुकरच्या डब्यामध्ये हा केक बनवू शकतात। तर सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण आता बटर पेपर टाकून घेऊयात। बटर पेपर नसेल तर गव्हाचं किंवा मैदा तुम्ही इथे टाकू शकतात आणि त्याला कोटिंग करू शकतात। सर्व बाजूने व्यवस्थित मैद्याचं किंवा गव्हाच्या पिठाचं डस्ट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं। तर बटर पेपरला सुद्धा तेल लावून घेतले। आता आपण ज्या भांड्यामध्ये केक शिजवणार आहोत ते आपण प्रीहीट करायला ठेवायचे। तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा करू शकतात हा केक बेक। तर इथे मी इडलीचं जे भांडं असतं ना ते घेतले, त्यामध्ये मी मीठ टाकून घेतले आणि एक रिंग ठेवली। आता आपण 10 मिनिटांसाठी हे भांडं प्रीहीट करून घेऊया। तर मीडियम गॅसवरती आपण हे 10 मिनिट गरम करायला भांडं ठेवले। तोपर्यंत इथे आपण केकचं बॅटर बनवूया। तर जे आपण शुगरचं कॅरमल बनवून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। पूर्ण सर्व आहे तेवढं टाकून घ्यायचे आणि आता हे आपण कट अँड फोल्डमध्ये असं हे मिक्स करायचे। तर हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करायचे, अजिबात जास्त होत नाही। तर परफेक्ट आपण मोजून हे साहित्य वापरलेलं आहे। 1 पेला मैदा, अर्धा पेला साखर, अर्धा पेला पाणी असं आपण योग्य प्रमाण वापरलेलं आहे। तर सर्व इथे शुगर सिरप टाकून घेतलं आहे। आता आपण जे ड्रायफ्रूट भिजायला ठेवलेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर हे पहा, चांगलं हे सॉगी झालेत, भिजलेले आहेत। आता आपण हे टाकून घेऊयात। तर आपण ऑरेंज ज्यूस सकट हे सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर सर्व इथे ड्रायफ्रूट हे आपण टाकून घेतलेत। आता हे सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर परफेक्ट असं आपण मेजरमेंट घेतले। अजिबात हा केकचं बॅटर पातळ होत नाही किंवा घट्टसुद्धा होत नाही। तर बाकीच्या केकसारखं याचे मिश्रण खूप पातळ नसतं, मीडियम असं असतं। तर इथे पाहू शकतात आपल्याला आणखीन याच्यामध्ये तेल टाकायचे। तर कॅटली असते ना तेलाची, त्यामधले 2 पळी तेल मी इथे वापरलेलं आहे आणि छोट्या वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी मी इथे तेल वापरलेलं आहे। आणि आपण जे भाजीला तेल वापरतो ना तेच वापरायचं आहे। वासाचं तेल कोणतंही वापरायचं नाही, जसं की मोहरीचं, असं वेगळे कोणतेही फ्लेवरचे तेल वापरायची नाही आहेत। तर या केकची थिकनेस अशीच असते, खूप पातळ करायची नाही। परफेक्ट असं आपण इथे हे मिश्रण बनवून घेतले। आता लगेचच आपण या टोपामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेऊयात। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात। हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व बनवून घ्यायचे। तर सर्व मिश्रण आता इथे मी टोपामध्ये टाकून घेतले। आता आपण हे भांडं थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये एअर बबल असतील ते निघून जातील आणि सर्व बाजूने एकसारखा केक शिजला जाईल। आता आपण केक शिजण्यासाठी ठेवूया। तर मी या इडली पात्राचं भांडं काढून घेतले, यामध्ये हा टोप ठेवून घेतला आहे आणि हा केक आपण 30 ते 35 मिनिट शिजवून घेणार आहोत। तर मीडियम गॅस करायचा, खूप हाय फ्लेम करायची नाही, कमी ते थोडंसं वरती असं मीडियममध्ये हा केक शिजवून घ्यायचा। तर इथे 30 मिनिट झालेले आहेत, केक चांगला शिजला गेला आहे। एकदा चेक करून पाहायचं, जर नसेल वाटलं ना शिजलं, टूथपिक किंवा चाकू ओलसर निघाला तर आणखीन 5 ते 10 मिनिट शिजवून घ्या। तर पूर्णपणे हा केक आपण थंड करून घेणार आहोत। त्या अगोदर याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेतलेत आणि चेरी टाकलेत। केक बेक होताना सर्व ड्रायफ्रूट आतमध्ये जातात, त्यामुळे वरून थोडेसे मी टाकून घेतलेत आणि चाकूने असे दाबून घेतले। केक थंड होताना त्याच्यावर कापड ठेवायचं, म्हणजे तो ड्राय पडत नाही। आता आपण हा केक काढून घेऊयात। तर चाकूने याच्या सर्व बाजूंनी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि हा केक काढून घ्यायचा। आता आपण हा टोप एखाद्या प्लेटमध्ये पलटी करून घेऊया आणि केक काढून घेऊया। तर स्टोरेज फुल झाल्यामुळे केक कट करताना तुम्हाला दाखवता आलं नाही, स्टोरेज कधी फुल झालं आणि व्हिडिओ बंद झाला समजलंच नाही। तर अशा पद्धतीने केक मी कापून घेतला आणि हे पहा, किती मऊसूत जाळीदार असा फ्लफी केक झालेला आहे। तर क्रिसमससाठी असाच केक बनवला जातो, एकदम सुपर असा हा केक बनलेला। तर नक्की एकदा ट्राय करून पहा। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण 1 ते 2 चमचे आणखीन वाढवू शकतात। बाकीचं साहित्य तुम्ही सेम अशाच पद्धतीने घेऊ शकतात। तर कशी वाटली तुम्हाला ही केकची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। उद्यासाठी सर्वांना हॅपी क्रिसमस, बाय बाय।